Today we will start rectangular waveguide, the next topic of our introduction to waveguide topic, fundamentals of micro communication and waveguide. So what is rectangular waveguide? As we already know, there are basically three types of waveguide. One is rectangular, one is elliptical, and one is circular. That waveguide is categorized with respect to their shapes. But most widely used waveguide is generally rectangular waveguide, and here in this topic we are going to learn rectangular waveguide. Why it is called rectangular waveguide? Because the shape of the waveguide is rectangular. बघा इथे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वर सपोज आपण वेव्हगाईड घेतलेली आहे. Here you can see. So the shape of this waveguide is exactly rectangular in shape, means it has one breadth, and that breadth is called as A. Okay, and width, or it is also called as height, and it is denoted by B. Now these notations are very important and it is fixed. Okay, do not change the notations. You always consider A as breadth of the waveguide and B as a width or height of the waveguide. So always remember the height, breadth, or breadth to width means B to breadth to width means A to B. Suppose A divided by B, this ratio is always approximately equal to 2. Or you can also consider the ratio of B to A, means width to breadth is always 0.5. Either you can consider this one or you can consider this one. Both are have same meaning. Okay. तर म्हणजे याचा अर्थ काय की जी ब्रीड आहे ती हाईटच्या किंवा विड्थच्याही दुप्पट असते, ट्वाइस असते. ठीक आहे. अँड दिस इज द इयर फीड वेव्हगाईड. मीन्स त्या वेव्हगाईडच्या आतमध्ये काय असते, एक होलो स्पेस असते. होलो स्पेस मीन्स पोकळ स्पेस, पोकळ जागा असते, आणि त्या पोकळीतून आपली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जी असते, म्हणजे पर्टिक्युलरली मायक्रोवेव्ह सिग्नल, तो त्यामधून काय होत असतो, प्रोपॅगेट होत असतो. आणि इट इज इयर फीड, म्हणजे त्याच्या आतमध्ये काय असते, इयर असते. ओके. So this is the basic of this rectangular waveguide. It has width A and height B. Commonly used rectangular waveguide have an aspect ratio of approximately 0.5. Means B by A. B by is approximately 0.8. Now next, physical dimension of waveguide determines the cutoff frequency. आता याचे physical dimension जे means A ची लेंथ किती आहे, B ची लेंथ किती आहे. ओके, याच्यावरनं ठरतं की या वेव्हगाईड मधून जाणारी जी मायक्रोवेव्ह सिग्नल आहे त्याची वेव्हलेंथ किती राहणार आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी किती राहणार आहे. ओके. सो फिजिकल डायमेन्शन जे आहेत या वेव्हगाईडचे ते डिटरमाइन करतील की याची कट ऑफ फ्रिक्वेन्सी किती आहे. आणि कट ऑफ फ्रिक्वेन्सी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे की इट इज अ मिनिमम फ्रिक्वेन्सी दॅट कॅन बी प्रोपॅगेटेड थ्रू द वेव्हगाईड. म्हणजे कमीत कमी एवढी फ्रिक्वेन्सी असेल तर ती त्या वेव्हगाईड मधून काय होईल, ट्रान्समिट होईल. जर फ्रिक्वेन्सी मायक्रोवेव्ह सिग्नलची त्या कट ऑफ फ्रिक्वेन्सीपेक्षा जर कमी असेल तर ती त्या वेव्हगाईड मधून ट्रान्समिट होऊ शकत नाही. ओके, त्याला म्हणायचं कट ऑफ फ्रिक्वेन्सी. इट इज अ मिनिमम फ्रिक्वेन्सी दॅट कॅन बी ट्रान्समिटेड. वेव्हगाईड मध्ये जनरली हायर फ्रिक्वेन्सी ट्रान्समिट होतात, लोअर फ्रिक्वेन्सी वेव्हगाईड मधून प्रोपॅगेट होत नाहीत. ओके. सो इट्स फिजिकल डायमेन्शन विल डिसाइड इट्स कट ऑफ फ्रिक्वेन्सी. आता याचं काय रिलेशन आहे ते आपण येणाऱ्या टॉपिक मध्ये बघणार आहोत. द वॉल्स ऑफ द वेव्हगाईड हॅव इन्फानाइट कंडक्टिव्हिटी. त्याची कंडक्टिव्हिटी इन्फानाइट असते, म्हणजे प्युअर कंडक्टर असतात. ॲज दीज वॉल्स आर कोटेड विथ गोल्ड ऑर सिल्वर. गोल्ड किंवा सिल्वर या मेटलनी ते काय केलेले असतात, त्याची कोटिंग केलेली असते, इनसाइड कोटिंग. ओके. जनरली याच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी कॉपर किंवा ब्रास किंवा ॲल्युमिनियम ऑर एनी अलॉय मेटल यूज केलं जातं. कॉपर असेल, त्यानंतर जे काही कॉपर झालं, ॲल्युमिनियम कॉपर अलॉय असू शकतो किंवा ब्रास असू शकतो. इन रेक्टँग्युलर वेव्हगाईड TEM मोड डज नॉट एक्झिस्ट ॲज इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स आर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन. TEM मोड तुम्हाला माहिती आहे. व्हॉट इज TEM मोड? की सपोज एक्स ऍक्सिस वर आपण समजा वाय ऍक्सिस वर सपोज इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि झेड ऍक्सिस वर सपोज मॅग्नेटिक फील्ड आहे. तर डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ द वेव्ह ही जी आहे
ही दोघांनाही म्युच्युअली परपेंडिक्युलर असते. ठीक आहे, वेव्हची ही अशी जी वेव्ह असते, तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं होतं, ही एक वेव्ह एक या डायरेक्शनने फ्लो होते आणि एक दुसऱ्या डायरेक्शनने फ्लो होते. सो ही जी वेव्ह आहे, या वेव्हला ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणतात. आणि ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये इलेक्ट्रिक कॉम्पोनंट, मॅग्नेटिक कॉम्पोनंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतात आणि या वेव्हची डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन दोघांनाही परपेंडिक्युलर असते. म्हणजेच ते 3 कंपोनंट जे आहेत, इलेक्ट्रिक कंपोनंट, मॅग्नेटिक कंपोनंट and direction of propagation of the wave, all the 3 components are mutually perpendicular to each other. अशा वेव्हला काय म्हणतात? ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक. आणि ही ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे नेचर असतं वेव्हचं, अशा नेचरची वेव्ह ही वेव्हगाईड मधून प्रोपॅगेट होऊ शकत नाही. दॅट कॅनॉट बी प्रोपॅगेटेड थ्रू दी वेव्हगाईड. मग कुठल्या टाईपच्या वेव्हगाईड मधून प्रोपॅगेट होतात ते आता आपण बघणार आहोत. See, hence TE, transverse electric and transverse magnetic modes exist in a rectangular waveguide. For rectangular waveguide, dominant modes are TE10 mode and TM11. आता कुठले वेव्ह आहे? TE. TE म्हणजेच काय? ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रिक. ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रिक म्हणजे काय? ज्यामध्ये इलेक्ट्रिक कॉम्पोनंट असतो ट्रान्सव्हर्स. ओके, म्हणजे इथे इलेक्ट्रिक कॉम्पोनंट आहे. ट्रान्सव्हर्सचा मिनिंग होतो परपेंडिक्युलर. ओके, आणि इथे असतो मॅग्नेटिक कंपोनंट H, आणि डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन इज अलॉंग द मॅग्नेटिक कंपोनंट. अंडरस्टँड दिस डिफरन्स? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा इलेक्ट्रिक कॉम्पोनंट हा डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशनला परपेंडिक्युलर असतो आणि मॅग्नेटिक कॉम्पोनंट हा अलॉंग द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ द वेव्ह असतो. सच टाइप ऑफ वेव्ह इज कॉल्ड ॲज TE वेव्ह और TE मोड. प्रकार, मोड म्हणजे प्रकार त्याचा वेव्ह ट्रान्समिट होण्याचा. So it is called as TE mode, or it is also called as H mode. You can also call it as H mode. Okay, TE mode and H mode both are same. So you understand this? The direction of propagation of the wave is in perpendicular with the electric component and is in the direction of the magnetic component. ठीक है. So such type of mode of transmission of the wave is called as TE mode. Okay. In contrast to this, we have transverse magnetic mode also. That is called as TM mode. So in TM mode, we have magnetic component transverse means perpendicular and electric component along the direction of propagation. So direction of propagation of the wave is like this. Okay. Direction of propagation. म्हणजे वेव्हचा मॅग्नेटिक कंपोनंट जो आहे तो डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशनला परपेंडिक्युलर आहे आणि वेव्ह ज्या डायरेक्शनने प्रोपॅगेट होते त्या डायरेक्शनने कुठला कंपोनंट आहे? ई कंपोनंट आहे. सो मॅग्नेटिक कंपोनंट ट्रान्सव्हर्स आहे आणि इलेक्ट्रिक कंपोनंट अलॉंग द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन आहे. सो सच टाइप ऑफ वेव्ह इज कॉल्ड ॲज TM मोड. इट इज कॉल्ड ॲज TM, or it is also called as E mode. TM किंवा E mode. Okay. So these are the two types of mode of transmission of the wave, mode of transmission of the electromagnetic wave through the waveguide that can be propagated through the waveguide. हे जे TM आणि TE जे मोड ऑफ ट्रान्समिशन आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे ते ट्रान्समिट होऊ शकतात कशामधनं? वेव्हगाईड मधून. ओके. सो TE10 आणि TM11 याला डॉमिनंट मोड म्हणतात. आता डॉमिनंट मोड म्हणजे काय की या मोडला या मोडला आपलं कट ऑफ फ्रिक्वेन्सी एक्झिस्ट असते. ज्या मोडला आपल्याला कट ऑफ फ्रिक्वेन्सी मिळते त्याला डॉमिनंट मोड म्हणतात. सो दिस विल बी मोर क्लिअर टू यू in our upcoming topics. Next, the mode having highest cutoff wavelength is called a dominant mode. Okay, highest cutoff mode or low highest cutoff wavelength or lowest cutoff frequency दोन्ही सेम आहे. कारण की फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथचं काय रिलेशन आहे? इनवर्स. सो जर वेव्हलेंथ हायेस्ट असेल, हायेस्ट कट ऑफ वेव्हलेंथ असेल तर हायेस्ट कट ऑफ वेव्हलेंथला आपण लोवेस्ट कट ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणू शकतो.
ओके, कट ऑफ फ्रिक्वेन्सी वेवलेंथ जर हायेस्ट असेल तर फ्रिक्वेन्सी काय राहील, लोवेस्ट. ठीक आहे. सो इज कॉल्ड डॉमिनंट मोड. म्हणजे ज्या मोडला आपल्याला हायेस्ट कट ऑफ वेवलेंथ मिळते किंवा लोएस्ट कट ऑफ फ्रिक्वेन्सी मिळते, त्या मोड ऑफ ऑपरेशनला डॉमिनंट मोड असं म्हणतात. फिगर शोज दॅट द झेड इज द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह 1.9.1 जे आपण ऑलरेडी डिस्कस केली आहे. हिअर 1.9.1 फिगर, this one. Okay. Figure shows Z is the direction of propagation of electromagnetic wave. The wave propagates down the waveguide in zigzag manner with electric field maximum at the center of waveguide and zero at the walls. जी इलेक्ट्रिक फीड असते ती या सेंटर मध्ये मॅक्सिमम असते आणि वॉलला हळूहळू ती कमी होत झिरो होत जाते. सो ऑलवेज रिमेंबर द इलेक्ट्रिक फील्ड इज मॅक्सिमम at the center of the waveguide. The velocity of propagation of wave along a waveguide is less than its velocity through free space because wave gets propagated by reflection from walls of waveguide. आता वेवगाईड मधून जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल प्रोपॅगेट होतो, ऑलरेडी लास्ट लेक्चरला मी सांगितलं होतं की सपोज दिस रेक्टँग्युलर वेवगाईड आणि या रेक्टँग्युलर वेवगाईड मधून जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रोपॅगेट होते ती यामध्ये इन्सर्ट केल्यानंतर अशी झिगझॅग मॅनर मध्ये ती प्रोपॅगेट होते. इट प्रोपॅगेट्स इन दिस झिगझॅग मॅनर. मग असे झिगझॅग मॅनर मध्ये प्रोपॅगेट झाल्यानंतर ती इथे वेव्ह काय होते, ती वेव्ह इथे स्ट्राईक होते, इन्सिडेंट होते आणि त्याचा फेज चेंज होतो, परत इथे इन्सिडेंट होते. तर या प्रत्येक इन्सिडेंट्स आणि जिथे वेव्ह इन्सिडेंट होते तिथून रिफ्लेक्ट होते. सो वेव्हची वेलोसिटी काय होते याच्यामुळे कमी होते. ओके, मग नॅचरली जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची जी वेलोसिटी असते स्पेसमध्ये जी नॅचरल त्याची वेलोसिटी असते त्या स्पेसच्या वेलोसिटी जी असते ती ऑलवेज ग्रेटर असते दॅन वेलोसिटी थ्रू वेव्हगाईड. बोथ सेम आहे, सिग्नल सेम आहे. सेम सिग्नल जर तुम्ही वेव्हगाईड मधून ट्रान्समिट केला तर त्याची वेलोसिटी कमी असते आणि तो जर आपण फ्री स्पेस मधून ट्रान्समिट केला तर त्याची वेलोसिटी ही जास्त असते. ओके, सो डू यू रिमेंबर दिस पॉइंट? रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह फ्रॉम कंडक्टिंग प्लेन. आता कंडक्टिंग प्लेन मधून वेव्ह कशी रिफ्लेक्ट होते ते बघू आपण. आता टीएम वेव्ह जी आहे ही तर काही ट्रान्समिट होत नाही वेव्हगाईड मधनं. तर वेव्हगाईड मधून जी वेव्ह ट्रान्समिट होते ती एक तर टीएम असते किंवा टीई असते. टीएम ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कॅनॉट बी ट्रान्समिटेड इन स्पेस. टीएम ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कॅन बी ट्रान्समिटेड, ती स्पेस मधून ट्रान्समिट करता येते आपल्याला. टीएम वेव्ह जी असते वी कॅन ट्रान्समिट इट थ्रू स्पेस बट नॉट थ्रू वेव्हगाईड. इन टीएम वेव्ह इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड अँड डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन आर म्युच्युअली परपेंडिक्युलर. ऑलरेडी डिस्कस केलं आपण. डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन टीएम मोड आणि इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना कसे असतात, म्युच्युअली परपेंडिक्युलर. व्हेन टीएम वेव्ह आर ट्रान्समिटेड थ्रू वेव्हगाईड इलेक्ट्रिक फील्ड वुड बी शॉर्ट सर्किटेड बाय वॉल्स ॲज द वॉल्स ऑफ वेव्हगाईड आर मेड ऑफ परफेक्ट कंडक्टर. काय होतं, जी वेव्हगाईड असते, सपोज ही वेव्हगाईड आहे, यामधून जर आपण सपोज इलेक्ट्रिक कॉम्पोनंट आहे, इलेक्ट्रिक कॉम्पोनंट जर याला पॅरलल असेल या वेव्हगाईडला, तर हे कंडक्टिंग प्लेन असल्यामुळे काय होईल, तो इलेक्ट्रिक कॉम्पोनंट इथे शॉर्ट होऊन जाईल आणि या वेव्हगाईड मध्ये इलेक्ट्रिक कॉम्पोनंट राहणारच नाही, फक्त मॅग्नेटिक कॉम्पोनंट राहील. ओके, किंवा जर ट्रान्सफर्स जरी असेल इलेक्ट्रिक कॉम्पोनंट तरी सुद्धा तो साईडच्या वॉलला काय होईल, शॉर्ट होईल आणि साईडच्या वॉलला शॉर्ट झाल्यामुळे काय होईल, तिथे पण तो झिरो होऊन जाईल इलेक्ट्रिक कॉम्पोनंट. मग ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जर आपण वेव्हगाईड मधून ट्रान्समिट करायचा प्रयत्न केला तर त्यातला इलेक्ट्रिक कॉम्पोनंट काय होतो, आयदर अप्पर ऑर लोअर वॉलला किंवा साईड वॉलला तो शॉर्ट होतो आणि शॉर्ट झाल्यामुळे तो मग व्हॅनिश होतो आणि फक्त राहतो मॅग्नेटिक कॉम्पोनंट. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ही राहतच नाही, फक्त मॅग्नेटिक वेव्ह राहते त्यामध्ये. दॅट्स वाय वी कॅनॉट ट्रान्समिट दिस इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थ्रू दिस वेव्हगाईड, कारण की त्याचा इलेक्ट्रिक कॉम्पोनंट हा अप्पर किंवा लोअर वॉल किंवा साइड वॉलला शॉर्ट होतो आणि व्हॅनिश होतो, झिरो होतो. हेन्स टीएम वेव्ह डज नॉट एक्झिस्ट इन रेक्टँग्युलर वेव्हगाईड.
मग ती रेक्टँग्युलर वेव्हगाईड मध्ये ती एक्झिस्टच नाही राहत. ओके, सो ट्रान्समिट करायचा प्रश्नच येत नाही. हेन्स अ मेथड ऑफ प्रोपॅगेशन इन विच इलेक्ट्रिक फील्ड और मॅग्नेटिक फील्ड शुड बी इन पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन एक्झिस्ट इन द रेक्टँग्युलर वेव्हगाईड. इलेक्ट्रिक कॉम्पोनंट किंवा मॅग्नेटिक कॉम्पोनंट जर डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशनला पॅरलल असेल तर सच टाइप ऑफ वेव्ह कॅन बी प्रोपॅगेटेड थ्रू दी वेव्हगाईड. दिस इज अचीव्ड बाय सेंडिंग वेव्ह डाऊन द वेव्हगाईड इन झिगझॅग मॅनर. आता ही वेव्हगाईड आहे बघा, ही रेक्टँग्युलर वेव्हगाईड आहे. या डॉटेड लाईन जी तुम्हाला दिसते ती सपोज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. ती आपण यामध्ये वेव्हगाईडमध्ये इन्सर्ट केली आणि त्यानंतर ती झिगझॅग मॅनर मध्ये, म्हणजे इथे इन्सिडेंट झाली, इथून रिफ्लेक्ट झाली, बाउन्स बॅक झाली, वरच्या वॉलला स्ट्राईक झाली, वरच्या वॉलवरून परत स्ट्राईक होऊन बाउन्स बॅक होऊन परत खाली आली, अशी झिगझॅग मॅनर मध्ये ती काय होते, या वेव्हगाईड मधनं ती प्रोपॅगेट होते. ओके, झिगझॅग मॅनर मध्ये. So method of propagation of the rectangular waveguide. Okay. Next day, in zigzag fashion of wave propagation, the wave bounces off the wall. Hence, field is maximum near the center of waveguide and zero at the wall. Zigzag manner मुळे काय होते की zigzag fashion जी आहे वेव्ह प्रोपॅगेशनची, वेव्ह काय होते, वॉलला स्ट्राईक होते आणि परत रिफ्लेक्ट होते. ओके, स्ट्राईक होते आणि परत बाउन्स बॅक होऊन रिफ्लेक्ट होते. हेन्स फील्ड इज मॅक्सिमम नियर द सेंटर. त्यामुळे जी फील्ड असते ती सेंटरमध्ये जास्ती असते आणि वेव्हगाईडच्या सेंटरमध्ये जी असते आणि वॉल्स जवळ ती एक्झॅक्टली झिरो असते, कारण की तिथे ती स्ट्राईक झाल्यानंतर ती परत बाउन्स बॅक होऊन वापस येते. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द वेव्ह इज मोर इन द सेंटर. द वेलोसिटी ऑफ प्रोपॅगेशन ऑफ द वेव्ह इन वेव्हगाईड इज लेस दॅन वेलोसिटी इन फ्री स्पेस. ऑलरेडी आपण डिस्कस केलंय. वेलोसिटी त्या वेव्हची फ्री स्पेस मध्ये जास्त राहते दॅन इट्स वेलोसिटी इन द वेव्हगाईड. Wave propagation due to the reflection requires normal component and component in the direction of propagation. हे आपण वेक्टर क्वांटिटीज मध्ये शिकलेलं असेल तुम्ही मॅथ्स मध्ये. सो हिअर व्हेन वेव्ह प्रोपॅगेट्स और एंटर्ड इनटू द वेव्हगाईड. आता या वेव्हगाईड मध्ये जर आपण वेव्ह एंटर केली तर दिस इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह विल मूव्ह स्ट्रेट आणि या वॉलला काय होईल, ती स्ट्राईक होईल. स्ट्राईक झाल्यानंतर ऑब्विसली दॅट वेव्ह विल गेट रिफ्लेक्टेड बॅक. मग स्ट्राईक झाली आणि रिफ्लेक्ट झाली आणि सेम मीडियम मध्ये जर ती वापस येत असेल तर जो आपण इन्सिडेंट केलेली वेव्ह आहे त्याला आपण व्ही आय म्हणू. ओके, आणि रिफ्लेक्ट झालेल्या वेव्हला आपण व्ही आर म्हणू. सो व्ही आय स्टँड्स फॉर incident. Okay, VI stands for incident wave and VR stands for reflected wave. VI काय, reflected wave. So incident and reflected. तर इथे एक नॉर्मल आपण जर ड्रॉ केला, नॉर्मल मीन्स इट इज एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू दिस वॉल ऑफ द वेव्हगाईड, की ज्यावरती वेव्ह स्ट्राईक झालेली त्याला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केला, त्याला आपण व्हीएन म्हणू. व्हीएन इज द कॉम्पोनंट ऑफ नॉर्मल कॉम्पोनंट. इट इज कॉल्ड एज नॉर्मल कॉम्पोनंट. इट इज परपेंडिक्युलर टू दिस वॉल ऑफ द वेव्हगाईड. मग आता इथे इन्सिडेंट रे आणि नॉर्मल मध्ये जो अँगल फॉर्म होतो दॅट इज कॉल्ड एज इन्सिडेंट अँगल. आणि रिफ्लेक्टेड वेव्ह विथ रिस्पेक्ट टू नॉर्मल मध्ये जो अँगल फॉर्म होतो दॅट इज कॉल्ड एज द रिफ्लेक्टेड अँगल. ओके, सो इन्सिडेंट अँगल अँड रिफ्लेक्टेड अँगल. आणि ज्या डायरेक्शन वेव्ह आपली ट्रान्समिट होते that is called as group velocity that we are going to study in our upcoming topic. So is it clear to you all? Because we insert the signal inside the waveguide, it strikes to the wall of the waveguide, then reflected back. So here three components are exist actually: incident ray, reflected ray, and one is a normal component. नॉर्मल कंपोनंट आणि इन्सिडेंट रे मध्ये जो अँगल आहे त्याला इन्सिडेंट अँगल म्हणायचं, आणि नॉर्मल कॉम्पोनंट आणि रिफ्लेक्टेड रे मध्ये जो अँगल आहे त्याला रिफ्लेक्टेड अँगल म्हणायचं, or angle of reflection. आणि याला angle of incidence. This is angle of incidence and this is angle of reflection. Okay. Then next, these are two basic modes of propagation as transverse electric mode as shown in figure 1.9.4a, this one, and transverse magnetic as shown in figure
1.9.4b. See here, this is transverse magnetic, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ही डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ द वेव्हला परपेंडिक्युलर आहे, आणि ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रिक मीन्स इलेक्ट्रिक फील्ड इज perpendicular to the direction of propagation of the wave. So here the magnetic field is generally circular in nature. The magnetic activity circular in nature असते. This is nothing but it's like a whirlpool, and electric fields are nothing but lines of force. हे लक्षात ठेवायचं. इलेक्ट्रिक फील्ड्स जे आहे, this is nothing but lines of force, and magnetic fields are nothing but like a whirlpool, जे व्हील असतं कंटिन्यू सर्क्युलर जे त्याचे डायरेक्शन्स असतात, circular direction मध्ये rotate होते. That is the magnetic. Okay, transverse magnetic and transverse electric. So here this is actually transverse electric and this is transverse magnetic. Then modes in rectangular waveguide. Rectangular waveguide मध्ये कुठले कुठले मोड्स असतात ते बघू आपण. So till then, if you have any doubt, then you can ask it. Reflection of wave from conducting plane. How reflect electromagnetic wave get reflect through on conducting plane? If it is reflected or incident on a conducting plane, then how it is reflected? जसं आपण इथे एक ग्राफ पण बघितला की यावरून इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड वे आहे, नॉर्मल सोबत काय अँगल होतो, त्या अँगलला काय म्हणतात. ओके, त्यानंतर ट्रान्सव्हर्स मॅग्नेटिक आणि ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रिक आपण फील्ड डायग्राम पण बघितले इथे. So you can ask any question in this.